नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. सरकार सत्तेवर आल्यानंतरची पण ही सगळ्यात मोठी बातमी आहे. आणि ह्या बातमीमध्ये असं दिसतं आहे, की ज्या तणावाची चर्चा होती, की श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये एक प्रकारचा तणाव आहे. तो आता पहिल्यांदा इतका व्हिजिबल स्वरूपामध्ये आलाय. का आलाय? कारण डोंबिवलीमध्ये जे झालं, ते काही बरोबर झालेलं नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मंत्र्यांनी आजच्या कॅबिनेटच्या बैठकीवरती थेट बहिष्कार टाकला. बरं त्याला प्रत्युत्तर म्हणून मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण एकनाथ शिंदे यांना असं बोलते झाले असं म्हणतात, की "मग तुम्ही उल्हासनगरमध्ये काय केलं?" आणि म्हणून मी म्हटलं, की सरकार स्थापन झाल्यानंतरची पहिली ज्याला आपण व्हिजिबल म्हणतो, अशी ही तणावाची गोष्ट आहे आणि हा तणाव पुढं वाढत जाईल. त्या तणावाचं मूळ तर सगळ्यांना माहिती आहे, की श्री एकनाथ शिंदे यांना असं वाटतं, की त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली आणि त्यांच्या प्रयत्नामुळं लाडकी बहीण वगैरे, हे सरकार एवढ्या मोठ्या 230-233 जागा घेऊन सत्तेवरती आलं. बरं त्यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं, पण आता भाजप 2029 मध्ये स्वबळाची भाषा करते आणि म्हणून आपल्याला पुढं कोणाचा धोका असेल, तर तो भाजपचा आहे, असं एकनाथ शिंदेंना वाटणं साहजिक आहे आणि पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे आणि भाजप हे एकमेकावरती कुरघोडी करताना दिसतायत. दुसरीकडे भाजपचा स्टँड काय असेल, तर तुम्हाला आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं होतं. आता संख्याबळ अधिक आहे. आमचा पक्ष वाढवणं हे आमचं काम आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे काही झालं, त्याच्यातनं असं दिसतंय, की हा तणाव आत्ता मध्यम पातळीवरती पोहोचलाय. प्राथमिक पातळी ह्या तणावानं आता सोडलेली आहे. कसा मध्यम पातळीवरती पोहोचलाय? काय झालं नीट समजून घेऊ. आज बिबट्या संदर्भामध्ये ऑब्व्हियसली कॅबिनेटची आज बैठक होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होती. त्या बिबट्याच्या बैठकीला अजित पवार यांच्यासह नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातले अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेच नाहीत. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला. पण कसा टाकला बघा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र त्या बैठकीला उपस्थित होते आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी ह्या संदर्भामध्ये आधी जी मंत्र्यांची बैठक घेतली, त्या बैठकीला हे मंत्री उपस्थित होते. असं पण नाही की नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून हे सगळे मंत्री हे त्यांच्या जिल्ह्यामध्ये आहेत, असं नाहीये. यातले काही मंत्री हे कुठे होते बघा आणि मग ते का आले नाहीत, असं लक्षात येतं आहे. झालंय असं, की उपमुख्यमंत्री होते, मात्र इतर मंत्री का आले नाहीत, तर त्याच्यावरून असं म्हणतायत, की पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये ही नाराजी वाढतेय. ती नाराजी रजिस्टर्ड करायची होती आणि ती त्याप्रमाणे त्यांनी केली. कशी केली? तर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हे आलेच नाहीत. उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेले आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा काल वाढदिवस असल्यानं ते सातारा जिल्ह्यातल्या विविध कार्यक्रमामध्ये आहेत. आणि म्हणून हे मंत्री आले नाहीत असं सांगितलं जातं आहे. खरं तर ते नाहीये. कारण जेव्हा हे मंत्री अ, अ, तिथं होते, तेव्हा ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर म्हणजे संजय शिरसाट वगैरे ही मंडळी त्यांना भेटली, पण नंतर ती बैठकीला आली नाही आणि त्याचं मुख्य कारण आहे, अलीकडच्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जो मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये. आता मी यादीच वाचून दाखवतो. भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केले. त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच त्यांचे समर्थक आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दीपक म्हात्रे माजी जिल्हाध्यक्ष ठाकरे गट, ओमनाथ नाटेकर ठाकरे गट शहर प्रमुख, सचिन कुर्लेकर शाखा प्रमुख, हरिश्चंद्र पराडकर शहर संघटक, मिलिंद म्हात्रे सेनाध्यक्ष, गणेश यादव विभाग प्रमुख, समीर पाटील शाखाध्यक्ष, अनमोल वामन म्हात्रे शिवसेना दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र, त्यांच्या पत्नी अश्विनी म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्ते. याशिवाय डोंबिवली आणि कल्याण परिसरातले अनेक माजी नगरसेवक, इतर पक्षातून येणारे पदाधिकारी असे तब्बल डझनभर लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची ही भूमिका होती, की हे इन्कमिंग भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेला आहे आणि स्थानिक पातळीवरती राजकारणात त्याचा मोठा प्रभाव आहे. साधं गणित आहे. ज्या कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांचा इतका मोठा प्रभाव आहे, असं त्यांचं मत आहे आणि रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातला, खास करून श्रीकांत शिंदे यांच्यातला जो संघर्ष आहे, तो आजचा नाहीये. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या ऐवजी
आणखी कोणाला तरी उमेदवारी द्यावी इथपर्यंत बोलण्यामध्ये भाजपचे स्थानिक नेते पुढे होते. बरं आता ज्यांचा प्रवेश ऐन वेळेला एकनाथ शिंदे यांनी रोखला गायकवाडांचा, त्याच्यामध्ये पण पडद्याच्या मागे बऱ्याच खेळी झाल्या ह्याच भागामध्ये. आता हे जेव्हा आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आलं, तेव्हा मग मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेना प्रत्युत्तर दिलं असं म्हणतात. ते काय? तर तुम्ही मग उल्हासनगरमध्ये काय केलंय? तर ते मी उल्हासनगरचं पण सगळी माहिती घेतली, की काय झालंय. उल्हासनगरमध्ये शिंदे गटानं अलीकडच्या काळात महत्त्वपूर्ण राजकीय हालचाली केल्या. भाजपचे 2 माजी जिल्हाध्यक्षासह 8 माजी नगरसेवकांना शिंदे गटानं आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाला. आता कोण-कोण आलंय बघा. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखीजा, चार्ली पारवानी, नगरसेविका मीना सोंडे, विजय पाटील, रवी पाटील, किशोर बनवारी हे सगळे ह्या पक्षाला सोडून, भाजपला सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले. या घटनेमुळं उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपला मोठा फटका बसला. स्थानिक राजकारणाचं समीकरण बदललेलं आहे. शिंदे गटाने उल्हासनगरच्या ताकदवान जी टीम आहे, ओम कलानी या गटासह युती केली आहे आणि त्यांच्या 15 नगरसेवकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या घटनांनी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुतीतला संघर्ष वाढलाय. भाजप, शिवसेना म्हणजे यांचा जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र होईल. या सगळ्या याच्यामुळं असं दिसतं आहे, की महानगरपालिकेची समीकरणं बदलण्याची ही सुरुवात आहे. ही तशी आणि तेवढी सुरुवात नाहीये. ही सुरुवात 2029ला भाजप जी स्वबळाची भाषा करते. आत्ताच बघा श्री अमित शहा हे मुंबईमध्ये आल्यानंतर कुबड्यांची आपल्याला गरज पडू नये असं ते म्हणाले. याचे सरळ अर्थ आहेत. बरं अमित शहा यांच्या भेटीला किमान 4-5 वेळेला श्री एकनाथ शिंदे गेलेले आहेत. दोघांमध्ये चांगला सौहार्द आहे असंही म्हणतात. पण महाराष्ट्रातलं राजकारण फार वेगळं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संख्याबळ भाजपच्या बाजूने आहे. श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तेही चाणाक्ष आहेत. तेही एकमेकांच्या विरोधामध्ये डाव प्रतिडाव टाकतायत. त्यामुळं अमित शहा यांच्याबरोबर सौहार्द असून चालणार नाही. पक्ष विस्तार करायचा आणि 2029ला स्वबळावरती भाजपला यायचंय. तर त्यांचा क्रमांक 1चा राजकीय प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे आहे. बरं, असं झालंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये श्री उद्धव ठाकरे यांचे जे नगरसेवक होते, त्यातले 70-75 लोक हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. बरं त्यांच्याकडे जे काही संख्याबळ आहे त्याच्या आधारावरती आपल्याला अधिकच्या जागा त्यांना पदरात पाडून घ्यायच्या आहेत मुंबई महानगरपालिकेत. भाजप ते द्यायला तयार नाहीये. भाजपचं असं मत आहे, की आम्ही त्यांच्याही प्रभागामधला सर्व्हे केला आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला असं दिसतं आहे, की तुमचे काही तितके उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. जी गोष्ट त्यांनी लोकसभेलाही केली होती. पण लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या गटानं, यांच्या शिवसेनेनं त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम राखला. 80% वगैरे स्ट्राईक रेट आहे. जेव्हा की भाजपनं त्यांच्या अनेक उमेदवारासंदर्भात नाशिक हे त्याचं उदाहरण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ती जागा त्यांना सोडली नाही. हा जो संघर्ष आहे, तो संघर्ष वाढत जाईल आणि तो मध्यम टप्प्यावरती आला हे मी यासाठी म्हणतोय. कारण एकमेकांच्या पक्षातले उमेदवार घ्यायचे नाहीत, एकमेकांचे कार्यकर्ते घ्यायचे नाहीत, असा एक अलिखित संकेत होता. तो बोलून पण झाला होता. तोच संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तुम्ही सुरुवात केली उल्हासनगरमध्ये, मग आम्ही ते कल्याण डोंबिवलीमध्ये केलं. आगे आगे देखो होता है क्या? कारण हे व्हिजिबल पहिल्यांदा झालंय. कॅबिनेटच्या बैठकीला शिंदे गटाच्या मंत्र्यांनी दांडी मारणं ही मोठी गोष्ट आहे. त्यांना संदेश द्यायचा होता. बरं ते स्वतः उपस्थित राहिले म्हणजे अजूनही तुटेपर्यंत ताणायचं नाही अशा त्या भूमिकेमध्ये आहेत. पण ते किती काळ चालेल हे बघावं लागेल आणि म्हणून मी म्हटलं की 230-233 आकडेवारी घेऊन सुद्धा महाराष्ट्रातलं राजकारण थोडं स्थिर झालेलं आहे. ते आत्ता तर कुठं उफाळायला लागलंय आणि ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उफळेल जसं-जसं 2029 जवळ येईल. कारण आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पुढच्या 3 वर्ष निवडणुका नाहीच आहेत. त्या मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठी उलथापालथ होते, त्याच्यावर 2029 अवलंबून आहे आणि 2 टोक असतील. एक शिवसेना, एकनाथ शिंदे यांची आणि दुसरं भाजप. मी जे म्हणतोय तसं घडेल असा मला पूर्ण अंदाज आहे, नव्हे खात्री आहे. थांबूया आपण इथे.